बाजार असतो या जीवूरचा. ज्याला आवडत नाही त्यांना मी घेत नसते या. पण आता जिथं पब्लिक असतं तिथं व्हिडिओ करायला लागलं तर कुणाचे बी तोंड निघते ते, त्याच्यामुळं का नाही लय अडचण येते. पण मी घेत नाही कुणाची तोंड. आपली ज्योती ताईन मी आलोय आम्ही बाजारला. हो का इथं आमचा बाजार झाला पिशवी त्या पुलाखालनं तिकडं जायचं, मग रेल्वे रोड क्रॉस करायची, मग तिथून पुढं लांब जायचं चालत, आणि चालत गेल्यावर मग तिथं हाय बाजार. मग तिथं बाजार करायला लागतो या. 2 आणि 4 शिट्या बसली ना ह्याच्यात की टमटम अजिबात हलवत नाही ते. आज सोमवार आहे आणि सोमवारचा बाजार असतो, त्यामुळे माणसांच्या खेपा होत्या त्या पटापटा. इरी वारी का नाही त्यांच्या खेपा होत नाही त्या. सकाळी आलेले माणसं संध्याकाळी तोंडात मारल्यावानी बसते ते नुसती गाडीत. माणसंच नाही ते आमच्या गावाला. काय करावं. बाजार लय स्वस्त होता, मी तर लय पिशवी भरून बाजार घेतला बघा. ज्योतिताईची झोळी खाली बाजार. फ्रीज आहे तरी का नाही मी मटका घेतलाय. फ्रीज मी न्यायची. त्याला काय नाही नुसतं फुकटात गोळा करायला पाहिजे असतं. फ्रीज मला द्या म्हणतात. पैसे देणार आहे की. मी घेतला केवढ्याला माहिती का फ्रीज? 10,000ला. आणि तुम्ही मागताय केवढ्याला? किती वर्ष वापरला? हे भांडे कुठं पडली? हाय ते भांडे सगळे. तुम्ही म्हणला ऐकायचं म्हणून द्यायचं असं. पहिली लक्ष्मी पहिला संसारामध्ये तर माझ्या फ्रीज आलेला आहे. दुकानात नाही का एखादं भेटत. मला काय आवडतंय, जुनं आवडतं या. मग माझं केवढ्याला घेताय फ्रीज? फुकट देऊ का? मग तर सगळ्यात. आणि फ्रीज मध्ये ठेवलेलं का नाही काय खाऊ बी आम्हाला माळवा नाही ठेवायचं. मग काय ठेवायचं? त्यात बसायचंय का हातरून पांघरून टाकून उशाला घेऊन? हा मग मला लय गरम होतं म्हणून म्हटलं त्यातच बस. आमच्या दुधासाठी फ्रीज मधलं अनपाणी आम्ही खात नाही. फक्त भाजीपाला पहिलं मी युट्यूब वर का नाही रेसिप्या बनवायसाठी मी भाजी टिकत नाही म्हणून मी घेतला होता फ्रीज. चांगला घ्या आता. त्या घरात ना नाही चांगला दिसत. अहो गरीब माणसं आहे आम्ही. बऱ्याच जणांची नजर लागली सगळी म्हणायला गरीब. बरेच जण म्हणायला लागली की आयता पगार ह्यांना येतोय, फुकट पगार येतोय, फुकटचं पैसे. फुकट कुठे पैसे आहेत का? तुम्हाला सांगते एक कमेंट वाचले तर डोळ्यात टपाटपा पाणी येतोय. गाडी चालू केल्यावर बसा नाही काढत व्हिडिओ. त्यांना बसायचंय. ड्रायव्हरला नजर लागते. मग काय तर आता डायरेक्ट गावात नेणार ना बाळूंच्या टाकी खाली. आहे का पांघरायची बी माणसं कमी डेअर आहे का? घेते तिकडं घेते. मग हात गोळून येतं म्हणून ठेवला होता थोड्या वेळ. काय झालं पुढं बसला? बरोबर आहे पण डेअर आहे की द्या की माझ्याकडे मी घेते या. कुठं बसताय तुम्ही? अहो माझ्याकडे द्या डेअर मी घेते या. तिथं कसं बसायला येईल? महाग बसा तुम्ही. महाग मग महाग तुम्ही नाही तुम्ही माझा पुढं काकाला तिथं बसायचं होतं. मग म्हणलं हात गोळ येतो म्हणून तोपर्यंत ठेवला पुढं. बघ आता चटते काय म्हणते. आता मी तर कसं उतरू बाय माझ्या मागं बसू द्या की मग त्यांना उगा लागलेला आहे म्हणल्यावर कशाला तिकडे बसा म्हणते त्यांना जमून बसायला. पेट्रोल
पिशवी ठेवली त्याने कसला भाव? चालेल चालू काय मटका घ्यायचा की माझा तो ती गाडी भरली तरी पण मागच जाऊन थांबलाय का ना ड्रायव्हर हो का म्हणजे एवढा उशीर गाडी थांबलेली होती तरी गप्पा मारा टायर नव्हता बघू की मटका माझा मटका बघू सगळं ड्रायव्हर लोक किती इज्जतीने बोलतात म्हाताऱ्या माणसाला एवढी इज्जत आहे आऊ बघू की ₹100 ला